शारदाताई भगवान गायकवाड यांना हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। साप्ताहिक हर्षकिरण न्यूजच्या वतीने 74वा संविधान गौरव दिन साजरा। संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून आशा वर्कर, गट प्रवर्तक बचत गटातील व्यावसायिक महिला आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर यांचा भव्य सत्कार। भारतीय संविधान म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, बंधुता व समता प्रदान करणारी एक अमोघ शास्त्र आहे। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात तयार करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारत देशाला प्रदान केले। त्या संविधानानुसार भारत देश हा जगामध्ये 1 नंबरचा आदर्श लोकशाही प्रणाली असलेला भारत म्हणून ओळखला जातो। भारतीय संविधानाचा प्रचार, प्रसार आणि सन्मान तसेच गौरव करणे हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे। साप्ताहिक हर्षकिरण न्यूजच्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी 74वा संविधान गौरव दिन शिवस्मारक पंचायत समिती शहापूर येथे साजरा करण्यात आला। त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शारदाताई गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। डॉक्टर तरुलता धानके यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेस तसेच संविधान पुस्तक प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राघवन सत्यमूर्ती यांनी दीप व धूप प्रज्वलन केले। त्यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले। संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ, बचत गटातील व्यावसायिक महिला, आरोग्य विभाग, NRHM अंतर्गत काम करणाऱ्या आशा वर्कर, गट प्रवर्तक तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम श्रीमती शारदाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। त्यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर तरुलता धानके यांनी भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशातील शोषित, पीडित, दुर्बळ सर्व समाजसेवक समाज घटकांसाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे कार्य केले आहे त्याची अभ्यासपूर्वक मांडणी करून आपले मार्गदर्शक मनोगत मांडले। उपस्थित मान्यवर कॉम्रेड शंकर भोईर यांनी आपले मनोगत मांडताना भारतीय संविधान धोक्यात आहे, ते वाचवण्यासाठी गरज असल्याचे आपले मनोगत मांडले। सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी पक्ष जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात यांनी आपले मनोगत मांडताना भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजावून घेणे ही काळाची गरज आहे। तसेच राजू चन्ने यांनी वामनदादा कर्डकांचे प्रेरणादायी गाणं गाऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले। संविधान गौरव दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक ग्रामीण विचाराचे संपादक रमेश भेरे यांनी केले। या कार्यक्रमास शारदाताई गायकवाड, डॉक्टर तरुलता धानके, कॉम्रेड शंकर भोईर, अविनाश थोरात, पत्रकार रमेश घावट, राजू चन्ने, मधुकर साळवे, अपर्णाताई खाडे, मीनाक्षी मडके, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। भारतीय संविधानाचा गौरव नाही, संविधान बचाव दिन आपण साजरा केला पाहिजे अशी वेळ आता आलेली आहे। मला इथं तुम्ही बोलवलात, मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली। मी काही वेळावाकडे बोललो असेल
तर मला माफ करा, पण माझी इच्छा आहे की हा संविधान वाचवण्यासाठी हे संविधान हे काही बाबासाहेबांच्या लोकांसाठी निर्माण केलेलं नाही, आम जनतेसाठी, संपूर्ण महाराष्ट्राच्या, भारताच्या सर्व आम जनतेसाठी हे संविधान आहे. आणि या संविधानाप्रमाणे जर राज्य चाललं तर कोणीही उपवासी राहणार नाही, कोणी कोणाची पिरवणूक करणार नाही, कोणी कोणाला अन्याय करणार नाही. आज ती परिस्थिती आहे की बायांची धिंड काढली जाते तरी आमचे पंतप्रधान डोळे मिटून बसले जातात. म्हणजे हे काय चाललंय या देशामध्ये, ते आपल्याला बदलायचं आहे. यासाठी आपलं भारतीय संविधानाला बरोबर घेतलं पाहिजे आणि त्या संविधानाचं काम तुम्ही कराल आणि संविधानाला पुढे न्याल अशी अपेक्षा करतो. तर माझं काय वय नाही, आता मी 87मध्ये आहे. किती दिवस तुमच्या जोडला राहील सांगता येत नाही, पण जितके दिवस आहे तितके दिवस तुमच्याबरोबर नाही. आणि या लढ्यामध्ये तुमच्याशी हात मिळवून करून एवढं बोलून मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद भैर दादा. यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करतो. आणि आज ज्या घटनेचे घटनाकार, घटनापती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. तसेच या संविधान गौरव दिन ना निमित्त जो कार्यक्रम जो हर्षक्रीन न्यूज चॅनल यांच्या विद्यमाने घेतलेला आहे, ते या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा किरण कुमार जनार्दन थोरात साहेब. बंधूंनो, ह्या माणसाने रात्रभर कष्ट स्वतः काम केलेले आहे आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम केलेलं आहे. क्रांतिबा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी या संविधानाच्या माध्यमातून या देशातील तमाम नागरिकांना दिली. हे आपलं सर्वांचं उत्तुंग असं आणि मार्गदर्शक नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी या ठिकाणी वंदन करतो. त्याचबरोबर आज साप्ताहिक हर्षकिरण या न्यूज चॅनलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे संविधान गौरव दिन या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या ताईसाहेब शारदाताई गायकवाड, या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये महिलांच्या आरोग्यासाठी अगदी शारीरिक आणि मानसिक सुद्धा आरोग्यासाठी काम करणाऱ्या या तालुक्यातल्या, ज्यांचा आम्हा सर्वांनाच अभिमान वाटतो, त्या जानकीताई. या तालुक्याचं शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व शंकरजी भोईर साहेब, कॉम्रेड. तसंच भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुक्याचे अध्यक्ष राजूजी चन्ने, पत्रकार घावट साहेब आणि क्रिस्टल केअर हॉस्पिटलचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतायत ते मूर्ती साहेब. आपणा सर्वांना माझा सविनय जय भीम. त्याचबरोबर आजच्या या संविधान गौरव कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व बंधू आणि भगिनींना आपणा सर्वांना माझा सविनय जय भीम. आजच्या या संविधान गौरव दिनानिमित्त आपणा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी माझं मनोगत अगदी थोडक्यात या ठिकाणी मांडणार आहे. बंधू आणि भगिनींनो, या देशाला म्हणजे आपल्या भारत देशाला खूप मोठा इतिहास आहे. अगदी प्राचीन काळापासून आपण जर या देशाची स्थिती आपण वाचली, ऐकली, तर या देशाला खूप मोठा इतिहास आहे. आणि तो इतिहास जो आहे तो मानवतावादी इतिहास आहे. या देशाच्या खऱ्या अर्थाने गौरव करणारा इतिहास आहे. परंतु
आपण समाजात जगत असताना पाहतो, कधी चांगले दिवस येतात, कधी वाईट दिवस येतात, अप डाऊन चालूच असतंय. तसंच या देशाच्या संस्कृतीमध्ये पण काही गोष्टी आपण अनेक वर्ष पाहतोय. क्रांती होते, क्रांती झाली की प्रतिक्रांती होते, प्रतिक्रांती झाली की क्रांती येते. अशा पद्धतीचा बदल या देशामध्ये सातत्यानं होत आलेले आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरचा काळ बघितला किंवा नंतरचा काळ बघितला, आजचा काळ बघितला, तर या देशामध्ये बरीच परिवर्तनं झालेली आहे. मला चिंता या गोष्टीची वाटते की आज आपण या ठिकाणी भारतीय संविधानाचा गौरव करतोय, परंतु हा गौरव करत असताना आपल्या समोर खऱ्या अर्थाने जे संकट उभं राहतंय ते संकट आपण सर्वप्रथम ओळखलं पाहिजे. मग हे ओळखायचं असेल तर मग आपल्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेब जाणून घ्यावा लागणार आहे. शहापूर तालुक्यामध्ये ओबीसी बांधवांच्या माध्यमातून एक बहुजन समाज, शहापूर तालुका बहुजन समाज असा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं 1000 ग्रुप मेंबर असतील त्या ग्रुपमध्ये. त्यावर अनेक अशा पद्धतीच्या चर्चा होतात. अशी चर्चा सुरू असताना मी त्या ग्रुपवर एक मेसेज टाकला की ओबीसीना खऱ्या अर्थाने जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर मग बाबासाहेबांना संपूर्णपणे त्यांनी स्वीकारलं पाहिजे. आता संपूर्णपणे म्हणजे काय, तर बाबासाहेबांचं पूर्ण जीवन, अगदी त्यांच्या अंतापर्यंत जीवन, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी सांगितलेले, समाजाला सांगितलेलं मार्गदर्शन हे जर आपण अनुसरलं तर या देशात खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु फॅक्ट काय आहे की आपल्याला आपला शत्रू ओळखता येत नाही. आपला शत्रू कोण आहे ते ओळखता येत नाही. कारण शत्रू असा आहे की पूर्वी आपण रामायण महाभारतामध्ये काही राक्षसांना मायावी असं म्हटलं जात होतं. तर हे मायावी लोक जे आहेत ना, मायावी लोक जे आपल्याला आपले वाटतात परंतु ते आपले कधीही नसतात, यांना ओळखण्याची खऱ्या अर्थाने गरज आपल्या सर्वांना आहे. मला या ठिकाणी आनंद आहे की या उपस्थितीमध्ये महिलांची उपस्थिती जी आहे ती लक्षणीय आहे. आणि मला माहिती आहे, आता मी या ठिकाणून गेलो तर या ठिकाणी झालेल्या ज्या काही घडामोडी, कोणी जे काही बोललं असेल ते मी माझ्यापर्यंतच ठेवणार आहे. मी काय कोणाला सांगणार नाही. परंतु माझी भगिनी जेव्हा घरी जाईल ना, तेव्हा घरी गेल्यानंतर इथे काय कोण बोललंय ना ती तिच्या कुटुंबात सांगणार आहे, तिच्या नवऱ्याला सांगणार आहे, तिच्या मुलांना सांगणार आहे, तिच्या सासूला सांगणार आहे, तिच्या सासऱ्याला सांगणार आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने यशस्वी कार्यक्रम असं मी मानतो. कारण ही भगिनी जी आहे ही भगिनी कुटुंब निर्माण करणारी आहे, ही जननी आहे. ही निसर्गानेच तिला एक अशी शक्ती दिली की ती जननी आहे, ती विचाराची जननी आहे, ती प्राकृतीची जननी आहे. बंधूंनो, या ठिकाणी आपण संविधानाचं जेव्हा गौरव करतोय तेव्हा आपल्या सभोवतालचं वातावरण जे आहे ते आपण बघितलं पाहिजे. मग ते सामाजिक असेल, राजकीय असेल, कशा पद्धतीने आपल्याला वागवलं जातंय हे आपण बघितलं पाहिजे. भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही 4 सूत्र सांगितली. मग ही 4 सूत्र आज आपल्याला समाजामध्ये दिसतात का याचा आपण विचार केला पाहिजे. स्वातंत्र्य आहे का आपल्याला, की कोणी आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणतंय? आपल्यामध्ये बंधुता आहे का, की कोणतरी आपल्या बंधुतेमध्ये मिठाचा खडा टाकतोय? न्याय कुठेतरी मिळतोय का हे आपण बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने या संविधानाचा जर गौरव करायचा असेल तर मग या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपला शत्रू कोण तो ओळखला पाहिजे. आणि आपला जेव्हा शत्रू तुम्ही ओळखाल तेव्हा आपलं मार्गदर्शन किंवा आपलं जे मार्गक्रम आहे ते एक योग्य दिशेने आपण करणार आहोत. मी या ठिकाणी काम करत असताना आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मी जरी राजकीय पक्षात असलो, माझा राजकीय पक्ष सुद्धा पुरोगामी विचार मांडतो, पण आंबेडकरी विचाराची कास कधी सोडलेली नाही. आज देशामध्ये, या राज्यामध्ये आरक्षणावरून खूप मोठं संक्रमण सुरू आहे. कदाचित भविष्यामध्ये या आरक्षणावरून या देशामध्ये, या राज्यामध्ये अगदी एकमेकाची डोकी पण फोडली जातील असं वातावरण निर्माण करण्याचं काम सुरू आहे. मग हे वातावरण कोण निर्माण करतंय?
हे सुद्धा डोळसपणे आपण बघणं गरजेचं आहे. बंधूंनो, आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून मला याचा अभिमान आहे. या आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून याचा अभिमान आहे की आरक्षण हा शब्द बाबासाहेबांनी जिथून संविधान या देशाला दिलं, शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं पहिलं आरक्षण दिलं, तो आरक्षणाचा शब्द आजपर्यंत जर कोणी जपून ठेवला असेल या देशामध्ये, जो संविधानामध्ये दिलेला आहे, तो फक्त आणि फक्त आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांनी जपून ठेवलेला आहे. कारण आज जे लोक आरक्षणाची मागणी करतायत तेच मागील काही वर्षापूर्वी आर्थिक आरक्षण या देशामध्ये लागू व्हावं अशा पद्धतीच्या मागण्या करत होते. त्यामुळे मला याचा अभिमान आहे की मी आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता आहे. त्या आंबेडकरी विचाराने खऱ्या अर्थाने हे आरक्षण जे संविधानामध्ये आहे ते 1950 पासून जपून ठेवलंय. आणि आजही मी तुम्हाला सांगतो की आरक्षण या शब्दाला प्रतिक्रांती करणारी किती बलवान असू द्या, परंतु तुमच्या आमच्या आरक्षणाला हात घालण्याची हिंमत त्यांना होणार नाही. कारण या देशामध्ये, या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आमच्यासारखे आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते जिवंत आहे, जे आपला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या आरक्षणाच्या शब्दाला किंवा आरक्षणाला कोणाला हात लावू देणार नाही अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो. बंधूंनो, भारतीय संविधानाची 4 तत्व जी आहेत ती जपून ठेवा आणि खऱ्या अर्थाने या भारत देशाला प्रजासत्ताक भारत बनवा अशी मी या ठिकाणी आपणाला आव्हान देतो, शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली. आयोजक हर्षकिरण न्यूज चॅनेलचे संपादक किरण कुमार थोरात हे माझे बंधू आहेत. परंतु ह्या तालुक्यामध्ये अनेक न्यूज चॅनल मी पाहतो, अनेकांच्या बातम्या पाहतो, परंतु काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके पत्रकार असे आहेत की ते निरपेक्षपणे पत्रकारिता करतात आणि रोखठोक पत्रकारिता करतात. मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की माझा एक भाऊ या पत्रकारिता क्षेत्रात आहे आणि तो निरपेक्षपणे बेधडकपणे या ठिकाणी पत्रकारिता करतोय. त्याबद्दल मी त्याला सुद्धा शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझा 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय शिवराय. अभिवादन करते आणि आपल्या सर्वांना जय भीम. एवढंच आवाज, सर्वांना जय भीम. जय भीम असा आवाज वाटला पाहिजे. सर्वांना जय भीम. जय भीम. अभिवादन. आजच्या या व्यासपीठावरील आदरणीय अध्यक्ष शारदाताई गायकवाड, आदरणीय अविनाशी थोरात, अप्पूताई ज्या आत्ताच येऊन गेल्या, सर्व मान्यवर पत्रकार बंधू, आदरणीय शंकरजी भोईर, राजूजी चन्ने, आदरणीय शेवाळीजी, आदरणीय घावट सर, माझे स्नेही आणि माझे मित्र बेरे साहेब, आदरणीय हर्षकिरणजी थोरात आणि माझ्या आशा BF इथे उपस्थित सर्वजणांना नमस्कार. मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत असताना मी आता येताना असा विचार करत होते. घरातून निघताना मी आता एक टिप्पणी घेतली आणि म्हटलं काय बोलावं. म्हटलं थोडेसे असं आज जेवढं डोक्यात आहे ते आठवतील ते पॉईंट्स काढत होते. तर भारतीय घटनेचे शिल्पकार संसद पटना, अर्थतत्व, वक्ते, लेखक, पत्रकार अशी कोणकोणती विशेषणे लावावी अशी जर हाताच्या बोटावर किंवा आपल्या सगळ्या बोटावर जर मोजण्यासारखी झाली तर ते बोटं कमी पडतात. आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे मी अभ्यासक नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तीविषयी नेहमीच त्यांच्याविषयी सतत मी जाणून घेण्याची प्रयत्न करणारी आणि भारतीय संविधानाचा मान राखणारी, आदर करणारी आणि ते माझ्या आचरणात आणणारी मी एक सुजाण नागरिक म्हणून मी आज तुमच्यासमोर उभी आहे. सर्वप्रथम थोरात सरांना जायचं आहे म्हणून त्यांनी जे त्यांच्या भाषणात काही जो उल्लेख केला ते धरून मी पुढे जाते. त्यांनी असं म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे. ह्याच मुद्द्यावर मी आज इथे उभी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाने जाणून घ्यायला पाहिजे. आणि मी आजपर्यंत जाणून घेत आले. हे जाणून घेण्याचं बाळकडू मला घरातून मिळालं.
माझे बाबा हे अतिशय वेडे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारा इतका वेडा माणूस मराठा समाजामधला मी पाहिला नाही. संध्याकाळी बसल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कथा आम्ही नेहमी ऐकत. आम्ही 6 भावंड मोठी झालो. इतकंच नाही तर ते आचरणात आणण्याचं बाळकडू मला माझ्या वडिलांकडून मिळालं. आणि म्हणून आता येताना जितकं मला वडिलांनी सांगितलं तितकं मी टिपत आले. कारण संध्याकाळपर्यंत मी खूपच शासनाच्या कामामध्ये वेगळं होते. त्याच्यामुळे अभ्यासपूर्वक काही बोलणार नाही. फक्त थोरात सरांना मोकळं करते. आपण जर ओबीसीचा मुद्दा आपण इथे मांडला की ओबीसी विषयी आपण बोललेत, तर मी असं सांगेन बऱ्याच जणांना माहिती नाही, दलितांचे कैवारी, दलितांचे उद्धारकर्ते म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री म्हणून राजीनामा देताना तेव्हा त्यांनी जी 4 कारणं सांगितली होती, त्या कारणांमध्ये जे दुसरं कारण आहे, खंड 14 भाग 2 पृष्ठ क्रमांक 1390, तुम्ही ती वाचा. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की शिंपी, चांभार, कोळी, बाकीची आगरी, ही सगळी जी बाकीच्या ज्या जाती आहेत, ह्या जातींसाठी, या ओबीसी जातींसाठी जे काही आपण संरक्षक अशा ज्या तरतुदी दिल्या पाहिजेत, त्या तरतुदी आपण माझ्या मान्य करत नाही या ओबीसी बांधवांसाठी, म्हणून राजीनामा देण्याचं माझं हे दुसरं कारण आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठी काम केलं असं नाही, तर ओबीसींसाठी सुद्धा त्यांनी तितकंच कारण केलं. किंबहुना आपल्या राजीनामा देण्याच्या 4 कारणामध्ये त्यांनी दुसरं कारण हे नमूद केलेलं होतं. तुम्ही म्हणाल तर खालचा जो आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, तिथे ओबीसी आणि बीसी हे एकच मानलं जातं. परंतु महाराष्ट्राकडचा आपला जो वरचा भाग आहे तिथं बीसी वेगळं आणि ओबीसी वेगळं असं मानलं जातं. त्यामुळे परंतु घटनेमध्ये आपण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून एससी असं लिहिलेलं आहे, एससी बीसी असं लिहिलेलं आहे. परंतु घटनेमध्ये बीसी आणि ओबीसी याचा अर्थ एकच लिहिलेला आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी काम केलं, ओबीसीसाठी काम केलं. त्यांनी सर्व भारतीय जनतेसाठी तितकंच हाल अपेष्टा सोसून कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भारतीय संविधान आपल्याला जर सर्वांना माहीत आहे, आपण सर्वजण जगतो आहे, वाचतो आहे, समजून घेतो आहे, तर ते संविधान जगताना आपण एक सुजाण नागरिक म्हणून जेव्हा वागत असतो, सर्व नियम पाळत असतो, तेव्हा ते संविधानाचं पालन असतं. मी थोरात सरांना परवानगी देते की आपण सर आता निरोप घेतला तरी चालेल. गेले मी फक्त तुमच्या त्या ओबीसी पॉईंटवर मला बोलायचं होतं. मंडळी, असं म्हणलं, आता मी माझ्या पहिल्यापासून सुरुवात करते. मी थोडंसं मध्ये बाजूला गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांना सदैव स्फूर्ती देणारं, दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. भारत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, भारत देशाचा सर्वतोपरी विकास व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी लोकशाही प्रणित असं संविधान निर्माण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीय जनतावर आपल्यावर जे उपकार केलेले आहेत, या उपकाराचं ऋण मात्र कधीही फेडलं जाणार नाही असं मला वाटतं. म्हणजे असं म्हटलं जातं की संतांनी विवेकशील असा माणूस घडवला. महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. संतांनी अहिंसा शिकवली, संतांनी आदर्शवाद शिकवला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्या व्यतिरिक्त अजून ते काय केलं? म्हणून ज्या मी मगाशी उपाधी सांगितल्या की घटनेचे शिल्पकार, संसदपटू, वक्ते, पत्रकार, लेखक, कामगार नेते, कायदेमंत्री अशी जी विशेषणं लावतात, त्याच्यामध्ये संत लावावं असं मला वाटतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संतांनी एवढंच अतिशय महत्त्वाचं असं काम त्यांनी केलेलं आहे. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे, असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिलं व्यक्तिमत्व होतं. मंडळी, आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्या कृपया मी शासकीय अधिकारी आहे म्हणून मी फक्त रिक्वेस्ट करते. मी संविधान दिनाच्या आणि संविधानाच्या प्रेमापायी इथं उपस्थित आहे. अमेरिकेमध्ये कोलंबियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण घेतलं. म्हणजे आपल्या सर्वांना